गुरु दत्तात्रयांची पूजा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे जर तुम्हाला विष्णू परंपरेचे पालन करायचे असेल तर तुम्ही विष्णू मंदिरात जाल, जर तुम्हाला शंकराची आराधना करायची असेल तर तुम्ही शिव मंदिरात जाल, परंतु जर तुम्ही दत्तात्रयांची पूजा केली तर गुरुचरित्रानुसार तुम्ही ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या सर्वांची पूजा करा। गाणगापूर येथील दत्त मंदिर हे असेच एक अतिशय पवित्र स्थान आहे। संस्कृती आणि परंपरेने समृद्ध आहे, ज्याचे पालन जगभरातील अनेक लोक गुरुस्थान म्हणून करतात। कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेले निर्गुण मठ दत्त मंदिर श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या निर्गुण पादुकांनी सजवलेले आहे। श्री क्षेत्र गाणगापूर येथील दत्तात्रयांच्या मंदिरात श्री नृसिंहांच्या चरण पादुका आहेत। भाविक येथे आंतरिक शांती मिळवण्यासाठी आणि त्यांच्या विविध आजारांवर उपचार शोधण्यासाठी येतात। भक्तांमध्ये ही श्रद्धा असाधारणपणे मजबूत आहे आणि मानसिक आजार असलेले लोक या पवित्र क्षेत्राला भेट देऊन आणि गुरूंची प्रार्थना करून निरोगी होतात अशी आख्यायिका आहे। दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उमन। दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उमन। मी तूपणाची झाली बोळवण, मी तूपणाची झाली बोळवण। एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता।